नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सासवड येथे होणाऱ्या 87व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फमू शिंदे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकारी ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांनी ही घोषणा केली. फकीरराव मुंजाजी शिंदे उर्फ फ.मु. शिंदे यांना या निवडणुकीत 460 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी डॉक्टर प्रभा गणोरकर यांना 331, अरुण गोडबोले यांना 60 तर संजय सोनवणी यांना 39 मते मिळाली. या निवडणुकीसाठी 1056 सदस्यांपैकी 904 सदस्यांनी मतदान केले. पैकी 14 मते अवैध तर 890 मध्ये वैध ठरली. त्यापैकी 460 मते मिळवून फमू शिंदे विजयी झाले. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, साहित्य परिषदेचे सुनील महाजन, प्रकाश पायगुडे यांनी शिंदे यांचं स्वागत केलं. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पीएसआय दीपाली शिंदे मारहाण प्रकरणाचा तपास सीआयडी विभागाकडे सोपवा अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. निलंबित उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोरे यांना निवेदन दिले. पोटे याने मला या प्रकरणात गुंतवले आहे असा आरोप दीपाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. बारामती शहर पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सुनील पोटे याचा पूर्वेतिहास जाणून न घेणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपास पद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हा दाखल होऊनही पोटे आणि त्याचे साथीदार अद्याप गजाआड झाले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवा अशी मागणी शिवसेनेच्या मावळ तालुका संपर्क प्रमुख डॉक्टर नीलम गोरे यांनी केली. डॉक्टर गोरे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सुनील पोटे याने यापूर्वी भीमराव गवळीवर हल्ला केला होता. त्याची हिस्ट्री पडताळून पाहण्याची गरज आहे. पोटे हा उपनिरीक्षक शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकवणार होता याची जाणीव शिंदे यांना करून देण्यात आली होती. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला होणे ही चिंतेची बाब आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेच्या मुळापर्यंत जाणार असल्याचे जाहीर केले. गृहमंत्री आर पाटील यांना आपण स्वतः भेटणार असून हा गुन्हा सीआयडीकडे सोपवण्याची गरज आहे असेही त्यांनी नमूद केले. बारामतीतील TC कॉलेजमधील गैरप्रकाराबाबत हॉस्टेलमधील काही तरुणींच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. उपनिरीक्षक शिंदे यांनी या तक्रारीचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, पण हस्तक्षेप झाल्याने त्याचा छडा लागला नाही. या पार्श्वभूमीवर गैरप्रकाराची सीआयडी चौकशी होण्याची गरज आहे असेही गोरे यांनी स्पष्ट केले. तपास केलेले आहेत आणि विशेषतः एका केसमध्ये घटनेच्या तपासासाठी म्हणून त्यांना काही लोकांवरती आरोपाच्या तपास चौकशी जेव्हा करायला लागली त्याच्यामुळे काही व्यक्ती नाराज झाल्या आणि त्याच्यामध्ये श्री सुनील पोटे आणि त्यांचे सहकारी यांच्या संदर्भातली त्यांनी तक्रार व्यक्त केली. आमचं म्हणणं असं आहे की TC कॉलेजमधला महिलांच्या शोषणाच्या संदर्भातलं त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं. त्याचबरोबर या आधीच्या गवळी केसमध्ये जो हल्ला झाला त्या घटनेच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी तपास चालवला होता आणि त्याच्याचमुळे त्यांच्यामध्ये थोडा तंटा तयार झालेला होता. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या घरावरती हल्ला होण्याची त्यांनी तक्रार केलेली आहे. ती तक्रारीची चौकशी योग्य त्या पद्धतीने झाली नसावी असं एकूण त्यांनी जी कैफियत सांगितली त्याच्यावरून वाटतं. महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे जशी बारामतीतून हलतात तसेच भ्रष्टाचाराचे उगमस्थानही बारामतीच असल्याची टीका भाजप आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी केली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने 26 लोकसभा मतदारसंघात आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार मेळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील समारोप बारामतीत करण्यात आला. तत्पूर्वी धायरी गावातून एल्गार रॅली पालवे यांनी काढली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
युवा वर्गाच्या मनात आत्ताच्या राजकारणाबद्दल असलेली चीड घालून त्याचे मतात रूपांतर झाल्यावर नक्कीच सत्ता परिवर्तन होईल या हेतूने आणि आघाडी सरकारच्या भ्रष्टाचार जनतेसमोर मांडण्यासाठी हा एल्गार असल्याचे पालवे मुंडे यांनी स्पष्ट केले. आम्ही एल्गार मेळाव्याची सुरुवात ही तुळजाभवानीचं दर्शन घेऊन तुळजापूरपासून केली आणि आमचा पहिला भव्य मेळावा पुण्यामध्ये झालेला आहे. आत्ता महाराष्ट्रामध्ये तुळजापूर, पुणे, सांगली, अहमदनगर, कर्जत, जामखेड या ठिकाणी माझे एल्गारचे मेळावे झाले. जिथे जिथे आम्ही लोकसभा लढतो किंवा जिथे शिवसेना लोकसभा लढत असेल आणि जिथे खाली विधानसभेमध्ये जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडणुका लढत असतील अशा ठिकाणी आम्ही फोकस करत आहोत. साहजिक आहे, बारामती भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवते आणि म्हणून बारामतीमध्ये मी जात आहे. हा एल्गार हा 26 लोकसभांमध्ये सगळीकडे जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा समारोप हा बारामतीत करणार हे आम्ही पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलं होतं आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा कंप्लीट झालेला आहे आणि आज बारामतीमध्ये आमचा युवा मोर्चाचा एल्गार सीमोल्लंघन करत आहे. आता जे मी आव्हान करणार आहे, एल्गारच्या माध्यमातून, युवा मोर्चा माध्यमातून आम्ही या आघाडी सरकारचा भ्रष्टाचार हा जनतेसमोर मांडत आहोत. युवा वर्गाला राजकारणातून आलेली उदासीनता घालून आत्ताच्या राजकारणाविषयी त्यांच्या मनामध्ये असलेली चीड ही मतात रूपांतरित झाली तर नक्कीच सत्ता परिवर्तन होईल, हे आमचं ध्येय या एल्गारचं आहे. मी बारामतीमध्ये गेल्यावर लोकांना तिथल्या साहजिक आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे त्यांची शक्ती एक ठेवावी अशा प्रकारचंच आवाहन करणार आहे. वेगळा काही अजेंडा नाही, जशा इतर लोकसभा आहेत तसाच बारामतीमध्ये मी जात आहे. माझ्या एल्गारच्या ऑलरेडी 8-10 सभा झालेल्या आहेत, त्यामुळे बारामतीमध्ये वेगळा असा अजेंडा नाही, पण कदाचित महाराष्ट्राचं लक्ष त्या बारामतीकडे लागलेलं आहे. मुंडे बारामतीत जात आहेत अशा प्रकारचं एक आकर्षण तिथे आहे. साहजिक आहे, सत्तेचं ते केंद्र आहे. महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्र बारामतीतून हलतात आणि महाराष्ट्राच्या सत्तेत झालेल्या भ्रष्टाचाराची सुद्धा उगमस्थान बारामती आहे, म्हणून लोकांचं साहजिक तिकडे आकर्षण. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. राज्यात विविध संमेलनामुळे मराठी मन जुळण्याचे काम यामधून होते असे मत साहित्यिक यशवंत गडाख पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिकेच्या शताब्दीपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन गडाख पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक द.बी. कुलकर्णी होते. या प्रसंगी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, अध्यक्ष डॉक्टर प्र.ची शेजवलकर, डॉक्टर सुरू प्र. कुलकर्णी, आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते. गडाख पाटील म्हणाले, भाषा खूप महत्त्वाची आहे. भाषेचा उगम झाला नसता तर एका पिढीचे ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यंत हस्तांतरित झाले नसते. भाषा माणसाला जोडते, त्यामुळे भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. विविध ठिकाणी बोलीभाषा बोलल्या जातात, त्याही टिकल्या पाहिजेत. शब्दाचा अर्थ महत्त्वाचा नाही तर भावना महत्त्वाची आहे. या पत्रिकेने महाराष्ट्रात झालेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि वैचारिक चळवळींमध्ये लिखाणाच्या माध्यमातून सहभाग घेतला. समीक्षणाला वाहिलेल्या या पत्रिकेचे कौतुक करायला हवे असेही ते म्हणाले. यावेळी गडाख पाटील यांनी 1 लाखाचा निधी या पत्रिकेसाठी दिला. डॉक्टर द.बी. कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्राने राष्ट्र निर्मितीसाठी काम केले. वैचारिक वाङ्मयाच्या रूपाने राष्ट्र निर्मितीमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. साहित्य पत्रिकेच्या शताब्दीपूर्तीनिमित्त प्रकाशित झालेला विशेषांक अतिशय चांगला आहे. संपादित साहित्य पुनर्निर्मित का होते हे या पत्रिकेवरून सिद्ध होते. हा विशेषांक वैचारिक नियतकालिक आहे. या पत्रिकेला 101 वर्ष होणे हे श्रेय संपादकांचे नव्हे तर वाचकांचे आहे. संपूर्ण भारतामध्ये मराठी वैचारिक साहित्याला तोड नाही असेही ते म्हणाले. देववृक्ष ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आली आहे असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आर.एन. शुक्ल यांनी व्यक्त केले. D.R. नगरकर ॲडव्होकेट फाउंडेशनचा संशोधन क्षेत्रातील पुरस्कार डॉक्टर शुक्ल यांना प्राचार्य डॉक्टर D.D. वाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर अरविंद नगरकर, डॉक्टर स्वाती पुणेकर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉक्टर शुक्ल म्हणाले, देवापेक्षा वृक्ष श्रेष्ठ आहेत, कारण ते पूर्ण जगाला प्राणवायू देतात. त्यामुळे देववृक्ष ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळापासूनच वृक्षापासून प्रत्येकाला प्रेरणा मिळाली आहे. त्यातूनच नक्षत्रांच्या वृक्षांची संकल्पना पुढे आली आणि ती शास्त्रीय आहे. आपल्या ऋषीमुनींनी दिलेले ज्ञान हे वैश्विक आहे. त्या आधारावरच आपण 2020 मध्ये महासत्ता होऊ. प्रत्येकाने आत्म्याचा विचार करायला हवा. त्याबद्दलचे जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत आपला जन्म व्यर्थ ठरतो, असेही ते म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. अशोक घोरपडे यांना वृक्ष अधिकारी पदावरून त्वरित बडतर्फ करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद जैन यांनी पत्रकार परिषदेत केली. पात्रता नसतानाही महापालिका आयुक्तांनी वृक्ष अधिकारी या पदावर बेकायदेशीररित्या अशोक घोरपडे यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून त्यांना पदावरून त्वरित बडतर्फ करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद जैन यांनी केली आहे. वृक्ष अधिकारी या पदावर नेमणूक होण्यासाठी किमान पात्रता सहाय्यक आयुक्त असावी लागते. मात्र अशोक घोरपडे हे हॉर्टिकल मिस्त्री आहेत. पात्रता नसतानाही महापालिका आयुक्तांनी त्यांची वृक्ष अधिकारपदी नेमणूक केली आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारभारामुळे गेल्या काही दिवसात शहरातील वृक्षतोड वाढली असून त्यांची या पदावरून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी विनोद जैन यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी वैभव गांधी हे उपस्थित होते. थ्रू द रिंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे प्रकाशन पुणे विद्यापीठाचे कुलसचिव सुधाकर बोकीफडे यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मुळीक, विश्वशांती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त दत्ता कोईनकर, ॲडव्होकेट प्रमोद आडकर, डॉक्टर सुधीर तारे, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, सुरेश भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी जिद्द आणि आत्मविश्वास आणि शुद्ध चारित्र्याची गरज असते. त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे आवाहन फादर बेनेडिक्ट यांनी केले. डॉक्टर चलसानी यांच्या कार्याचा गौरव म्हणून विद्यापीठाशी संलग्न कॉलेजच्या ग्रंथालयात हे पुस्तक ठेवण्याचे आश्वासन बोकेफोडे यांनी दिले. योगगुरू दत्ता कोईनकर, ज्ञानेश्वर मुळक यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.